ते अनेक स्पर्धा करत असतात आणि त्यांचा आवाज एका इनिंगसाठी आपण ऐकूया. सचिन शिरसट यांचा आवाज ऐकूया. कॉमेंटेटर आहेत आणि शिवनेरी क्रीडा मंडळ याच मैदानामध्ये अनेक स्पर्धा होतात आणि त्यांचा आवाज इथे मात्र खऱ्या अर्थाने दुमदुमत असतो. त्यांचाच आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद संतोष सर. सामन्याला सुरुवात करायची. पंचांनी नोंद घ्यायची याची. गोगवे इलेव्हन संघाच्या 12व्या खेळाडूने त्वरित समालोचन कक्षाकडे यायचंय. गोगवे इलेव्हन खेळाडूंची नामोद सुपूर्द करायची आहेत आम्हाला. गोगवे इलेव्हन आपला 12वा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. संजय वैयक्तिक पहिले संघासाठी प्रथम शतक घेऊन संजय. अख्खूट टप्प्याचा चेंडू भेदक अशी फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाजाकडून आणि घोषित क्षेत्रात चेंडू जातोय 2 धावांसाठी आणि याचबरोबर श्री गणेश होतोय धावफलकावर. धावसंख्या 2. एका चेंडूच्या समाप्ती अखेर धावसंख्या 2. एरने बी संघाकडून सलामीची जोडी. किरण व नितीन. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन संजय. फुलर पद्धतीचा चेंडू होता आणि त्याचा पुरेसा समाचार घेतोय फलंदाज किरण. याच्या फळीतून अतिशय सुरेख असा फटका षटकार येतोय. डीजे एक सुमधुर काय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र बाद होतोय किरण. एक सुंदर फटकेबाजी. 3 चेंडूच्या समाप्तीअखेर धावसंख्या 8. एक गडी बाद 8. मात्र किरण याला तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. सुंदर फटकेबाजी पाहिली आपण पण यावेळेस तितकीशी लांबी काही गाठता आली नाही आणि पर्यायी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय फलंदाज किरण. एरने बी संघ आपला पुढचा फलंदाज त्वरित पाठवायचा आहे. किरण याच्या सुंदर खेळीनंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो निलेश. पहिल्या षटकाच्या 3 चेंडूच्या समाप्तीअखेर धावसंख्या 8. एक गडी बाद 8. काही सहकोट पत्त्याचा चेंडू आहे. पाहूया किती धाव मिळवण्यात यश येते. उंचावलाय चेंडू. मोकळ्या क्षेत्रात पडतो. 1 धाव घेण्यात यश येते. पंचांचा घोषित क्षेत्रात चेंडू जातो 1 धावेसाठी. धावसंख्येत 1ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वर. 4 चेंडूच्या समाप्ती अखेर
संजय पुढचा चेंडू घेऊन सामना करेल निलेश. आत्ता मात्र फुलर पद्धतीचा चेंडू तितकासा वेध काही फलंदाजाला घेता आला आणि पर्याय निर्धाव चेंडू ठरतोय. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या 9 वर. 5 चेंडूच्या समाप्ती अखेर या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन संजय. पुन्हा एकदा माफ करा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय पंचांकडून. धावफलकात भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर. काहीसा हळुवार पद्धतीचा चेंडू काही गती परिवर्तन होतं आणि पर्यायी फलंदाजाला काही तितकासा वेध काही घेता आला नाही. बाहेरची झळ घेऊन उंचावलेला चेंडू पर्यायी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय फलंदाज निलेश देखील आणि निलेश याच्या स्वरूपात दुसरा हादरा बसतोय आणि एका षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. 2 गडी बाद 10. वैयक्तिक पहिले व सांघिक दुसरे षटक घेऊन सचिन. ह्या डावात प्रथमच सामना करेल नितीन. लेगसाईडच्या दिशेने तटावलेला चेंडू उजेलची संधी आहे. काहीशी गफलत होते क्षेत्ररक्षकाकडून. पर्यायी 2 धावा पूर्ण करण्यात यश येते फलंदाजांना. या 2 धावांबरोबर धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर. सचिन पुढचा चेंडू घेऊन नितीन यासाठी घोषित क्षेत्रात जातोय चेंडू अवघ्या 1 धावेसाठी. धावफलक 1 ने सरसावतोय. पोहोचतोय 13 या आकड्यावर. 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर काहीसा अकोट टप्प्याचा चेंडू होता. भेदक असा फटका दिसतोय. पाहूया किती धावा मिळवण्यात यश येतंय आणि त्याखाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि बाद. फलंदाज झेलशीत बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततायत नितीन आणि नितीन याच्या स्वरूपात तिसरा हादरा बसतोय एरने बी संघाला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 13. 3 गडी बाद 13. या षटकातील 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या 3 गडी बाद 13. खेळपट्टीवर नवीन फलंदाज मुकेश. सामना करेल सचिन याच्या पुढच्या चेंडूचा. यानंतरचा सामना असेल सिंधी आणि यातील विजेता संघ. तरी सिंधी संघाने तयार जायचंय पुढच्या सामन्यासाठी. काहीसं गती परिवर्तन पाहायला मिळालंय गोलंदाज सचिन याच्याकडून. पर्यायी निर्धाव चेंडू. फलंदाजाला त्याचा काही वेध घेता आला नाहीये आणि पर्यायी निर्धाव चेंडू ठरतोय. धावसंख्या स्थिरावते 13 या आकड्यावर. 1 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर सचिन पुढचा चेंडू घेऊन
पुन्हा एकदा एक हळुवार पद्धतीचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येत आहेत. यावेळेस मात्र काहीशी गफलत करतोय तोच क्षेत्ररक्षक, मात्र काहीशी क्षेत्ररक्षणात गफलत होते आणि पर्यायी 2 धावा धावण्यात यश येते फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वर. सचिन याच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. मुकेश सामना करेल या षटकातील शेवटच्या चेंडूचा. पुन्हा एकदा उंचावलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय आणि बाद. मुकेश याच्या स्वरूपात चौथा हादरा बसतो येरने बी संघाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 15, 4 गडी बाद 15. या डावातील शेवटचं षटक घेऊन येतो आदित्य. पंचांकडे पायचीची दाद मागताना परंतु फेटाळून लावले पंचांनी. पर्याय निर्धाव चेंडू. या डावातील अद्याप 5 चेंडू येणे शिल्लक. धावसंख्या 15. नकारात्मक चेंडूचा वाईटचा इशारा येतोय पंचांकडून आणि एक डिक्लेअरची धाव. त्याचबरोबर धावसंख्या 2 ने भर होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली 17 या आकड्यावर. पुन्हा फलंदाजांना 2 धावा धावून काढण्यात यश येत आहे आणि धावफलकात 2 ने भर होते. धावफलक जाऊन पोहोचले ते 19 वर. काहीचा अकूट टप्प्याचा चेंडू परंतु तितकासा वेध काय फलंदाजाला घेता आला नाही त्याचा. घोषित 1 धाव. याचबरोबर धावसंख्या 20. 2 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्ती अखेर धावसंख्या 20. आणि त्रिफळाचीत बाद. नवीन बॅट्समन रे मित्रा. या डावातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज विदेश सामना करेल आदित्यच्या पुढच्या चेंडूचा. आता त्रिफळाचीत. कोणतंही उत्तर फलंदाजाकडे नव्हतं या चेंडूचं आणि पर्यायी त्रिफळाचीत बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद होऊन तंबूच्या आश्रयाला फलंदाज विदेश. ज्ञानेश्वर सुतार यांच्याकडून एक सुवर्ण संधी गोलंदाज आदित्य यांच्यासाठी. ह्या चेंडूवर जर ते बळी मिळवत आहेत म्हणजे हॅट्रिक स्वरूपात जर ते गडी मिळवतात तर 200 रुपयांचं पारितोषिक आपल्याला सुपूर्द करण्यात येईल.
आदित्य उंचावलेला चेंडू कव्हरच्या दिशेने येतोय, पाहूया क्षेत्ररक्षक. बादचा इशारा येतोय पंचांकडून. स्क्वेअर लेग अंपायर बाद. तेवीस धावांचं आव्हान असणार आहे गोगवे 11 संघापुढे हा सामना जिंकण्यासाठी. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. एरणे संघ आपलं क्षेत्ररक्षण फैलावून घ्यायचंय. नवीन चेंडू उपलब्ध करायचा आहे पंचांना. प्रगतीपथावर असलेला सामना गोगवे 11 विरुद्ध एरणे बी. या सामन्याचा नाणेफिकेचा कौल गोगवे 11 संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं एरणे बी संघाला फलंदाजीसाठी. आणि त्यांच्या डावा अखेर 22 धावांचं आव्हान उभारलंय. माफ करा, 22 धावा उभारल्यात आणि 23 धावांचं आव्हान असेल. गोगवे 11 संघाकडून सलामीची जोडी सचिन व ज्ञानेश्वर, तसेच एरणे बी संघाकडून सलामीचे गोलंदाज नितीन. 18 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष्य असणार आहे गोगवे 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दरम्यान नितीन फुलर पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटावलाय. पाहूया किती धावा मिळवण्यात यश येते फलंदाजांना. 1 धाव घेण्यात यश आलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत.
आखूड टप्प्याचा चेंडू सुंदररित्या तटावलाय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. 2 धावांसाठी. धावफलक 4. 2 चेंडूच्या समाप्ती अखेर. आता लॉंग ऑफच्या दिशेने तटावलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या खाली आणि बाद. आणि सचिन याच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय गोगवे 11 संघाला. हा सामना जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष उभारलेलं असताना पहिल्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीखेर धावसंख्या 4. एक गडी बाद 4. सचिन याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज धावपट्टीवर संजय. नितीन याच्या पुढच्या चेंडूचा सामना करेल. झेलची संधी होती. अवघड झेल निश्चित होता, परंतु असे झेल आपल्याला टिपाव्या लागतील जर आपल्या संघाला अपेक्षा असेल जिंकण्याची. तर घोषित क्षेत्रात जातोय चेंडू 2 धावांसाठी. पहिल्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्ती अखेर धावसंख्या 6. नितीन पुढचा चेंडू घेऊन लॉंग ऑफच्या दिशेने तटावलेला चेंडू पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आणि कोणतीही चूक नाही त्या क्षेत्ररक्षकाकडून. दुसरा झेल या षटकातील लॉंग ऑफच्या दिशेने आणि संजय देखील तंबूच्या आश्रयाला परततोय आणि दुसरा हादरा बसतोय गोगवे 11 संघाला. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 6. 5 चेंडूच्या समाप्ती अखेर धावसंख्या 6. 2 गडी बाद 6. 23 धावांचा पाठलाग करताना गोगवे 11 संघ. 2 गडी बाद 6. षटकातील शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज खेळपट्टीवर प्रदीप. सामना करेल या डावातील, माफ करा, या षटकातील शेवटच्या चेंडूचा. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, पण एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत फलंदाजांना. पर्यायी 1 धावेने धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली एका षटका अखेर 7 या आकड्यावर. येणाऱ्या 12 चेंडूत 16 धावांची आवश्यकता असेल गोगवे 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 16 धावांचं समीकरण. डीजे एक सुमधुर संगीत होऊ द्या. धन्यवाद. थोडं स्पीडअप करायचंय पंच. एरणे संघ थोडं सहकार्य करायचंय मंडळाला. वैयक्तिक पहिले व सांघिक दुसरे षटक घेऊन किरण. सामना करेल प्रदीप. ऑफसाईडच्या दिशेने तटावलेला चेंडू. 1 धाव घेण्यात यश येते फलंदाजांना
आणि अवघ्या एके धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या सावून पोहोचली ती 8 या आकड्यावर. 1 षटक आणि एका चेंडूच्या समाप्ती अखेर किरण पुढचा चेंडू घेऊन फुलटॉस पद्धत चेंडू होता. बॅटीची वरची झळ घेऊन मिड ऑफच्या दिशेने खेळण्यात आला होता. अवघ्या एके धावावर समाधान मानावं लागते. फलंदाजांना धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वर. 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा एका आखूड टप्प्याचा चेंडू निश्चित आहे. लॉंगॉनच्या दिशेने तटावलाय फलंदाजाने. 1 धावे पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पंचांकडे धावचीतची संधी बघताना, धावचीतची अपील करताना, परंतु पंचांनी फेटाळून लावली आहे. पर्यायी 2 धावा पूर्ण होत आहेत. 1 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात चेंडू जातोय अवघ्या एके धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, पोहोचते 12 या आकड्यावर. फलंदाजाला तितकासा काही वेध घेता येत नाही गोलंदाजांचा. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु निर्धाव चेंडू ठरतोय. फळीचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क न यावेळेस घडतलाय आणि पर्याय निर्धाव चेंडू ठरतोय. आता मात्र काहीशी दिशा भटकलेला गोलंदाज किरण. पर्यायी नकारात्मक चेंडूचा इशारा येतो पंचांकडून. धावसंख्या 13. आता मात्र सुंदर फटका. पाहूया किती धावा मिळवत आहेत. आणि घोषित क्षेत्रात 6 धावांसाठी. डीजे प्लीज. धन्यवाद. प्रदीप याच्या फळीतून एक सुरेख देखना असा फटका आपण पाहिला आणि समीकरण एवढं सोपं करून आणलंय आपल्या संघासाठी. गोंगे विलियन संघासाठी 6 चेंडूत 4 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या 19. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 23 धावांचं आव्हान आहे. धावसंख्या 19. 2 षटकांच्या समाप्ती अखेर. सहा चेंडू 4 धावा. शिंदे इलेव्हन संघाने तयार व्हायचे पुढील सामन्यात. या सामन्यातील जिंकणारा संघ व आपला सामना असेल तरी आपण तयार राहायचंय. समालोचन कक्षाकडे येऊन संपर्क साधायचा आहे. नकारात्मक चेंडूचा इशारा येतो, वाईटचा इशारा येतो पंचांकडून. पर्यायी धावसंख्येत 1 ने भर येते. धावसंख्या 20. अवघ्या 3 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 6 चेंडूत गोगवे इलेव्हन संघाला सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा एका टप्प्याचा चेंडू आणि भेदक असा फटका घोषित क्षेत्रात 2 धावांसाठी. आता मात्र अवघी 1 धाव आवश्यक आहे गोगवे इलेव्हन संघाला हा सामना आपल्या खिशात घालण्यासाठी येणाऱ्या 5 चेंडूत. लेगसाईडच्या दिशेने तटावलेला चेंडू 1 धावून पूर्ण होते. त्याचबरोबर हा सामना गोगवे इलेव्हन संघाने जिंकलाय, तरी जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच
हरलेल्या संघाचे देखील कौतुक. आपण चांगला खेळ इथे प्रदर्शित केला त्याबद्दल. यानंतरचा सामना असेल गोगवे 11 विरुद्ध सिंधी. त्वरित दोन्ही संघाच्या कर्णधाराने समालोचन कक्षाकडे यायचंय आणि नाणेफेकीचा कौल घ्यायचाय. सिंधी 11 संघ वारंवार आपल्याला कॉल केला जातोय. आपण